भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसलेची काही दिवसांपासून मोठी चर्चा सुरू आहे। त्याचे पैसे उडवतानाचे काही व्हिडिओ व्हायरल झालेले होते आणि याचा संदर्भ घेत राज ठाकरे यांनी महायुती सरकारवरती अप्रत्यक्ष टीका केली। पण यावरनं महायुतीच्या नेत्यांनी पलटवार करत राज ठाकरे यांच्यावरती निशाणा साधला। खोक्या बाई काय घेऊन बसला आपली विधानसभा भरली आहे। पोलिसांच्या कोठडीत असलेल्या खोक्याबाईचे नाव राज्यभरात गाजतंय। याच खोक्याचा उर्फ सतीश भोसलेचा संदर्भ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भाषणात दिला। एक खोक्याबाई काय घेऊन बसलात, विधानसभेत सगळे खोकेबाईच भरलेत असा निशाणा राज ठाकरेंनी लगावलाय। एक खोक्या बाई काय घेऊन बसला आपली विधानसभा भरली आहे। खोके बाई भरले आतमध्ये मूळ विषय आता बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रकटवून टाकले जात आहेत। राज ठाकरेंनी खोक्याचा उल्लेख करताना सर्व पक्षीयांना टार्गेट केलं होतं। मात्र राज ठाकरेंची ही टीका सत्ताधाऱ्यांना प्रचंड झुमली। आशिष शेलार, अजित पवार, गुलाबराव पाटील यांनी मनसेचे किती आमदार निवडून आणलेत असा सवाल करत डिवचलं। मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे। जे निवडून येता येत नाही, ज्यांना लोक निवडून देत नाही, ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। सगळ्यात खोक्याबाई असं राज ठाकरे म्हणाले। कधी निवडून आलं सगळ्यात खोक्याबाई असं राज ठाकरे म्हणाले। कधी निवडून आलं काल त्यांना स्वप्न पडलं असेल या खोक्यांचं। मला तरी असं वाटतं हे कधीच चाललेलं चित्र आहे। त्यामुळे ज्यांचा एक साधा आमदार निवडून देऊ शकत नाही, भाषणापुरती गर्दी असते पण आमदार आणू शकत नाही, असं चित्र त्यांचं आहे। त्यामुळे आता कुठेतरी ऊर्जेमध्ये यावं, मुंबई महापालिकेकरता माझं अस्तित्व आहे हे दाखवावं, याच्याकरता हा केविलवाणा प्रयत्न आहे। असं आहे, त्यांना राजकीय कोपरखळ्या करण्याची त्यांची ती मला वाटते पद्धत आहे आणि त्यांचा कोणीच प्रतिनिधी त्यांच्या पक्षाचा विधान भवनात नसल्याचं दुःख त्यांनी त्यातून व्यक्त केलं। अख्खी विधानसभा खोकेबाईंनी भरल्याचं विधान राज ठाकरेंनी केलंय। यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधक सुद्धा येतात। पण मविया नेत्यांनी राज ठाकरेंची ही टीका आपल्या अंगाला लागू न देता महायुतीला टोमणे लगावले। राज ठाकरे जे म्हणतायत की विधिमंडळात खोकेबाई भरलेले आहेत, हे विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे। त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवलेलं आहे। असे खोकेबाईच राजकारणामध्ये असल्यामुळे ते सहज निवडून येऊ शकतात। त्यांना विचार नाही, त्यांना भूमिका नाही, त्यांच्याकडे नैतिकता नाही। हे सगळे खोकेबाई एकत्र झाले आणि तरी या राज्यामध्ये सरकार बनवलं। राज ठाकरे साहेब काही प्रमाणात, आता खोकेबाई कोणाला ते बोललेत मला माहीत नाही, पण बऱ्याच प्रमाणात आपण जर बघितलं तर कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। त्यानंतर माजी अधिकारी आलेले आहेत, नेत्यांचेच नातेवाईक त्या ठिकाणी आले आहेत। माझा काही विरोध नाही, पण याच्यामध्ये कुठंतरी अधिवेशनामध्ये चर्चा सामान्य लोकांच्या हिताबद्दल करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय। पण सरकार ज्यांच्या दमाव निवडून आलेली आहे ते मात्र त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या हिताची कुठेही चर्चा करत नाही। त्यामुळे राज ठाकरे साहेब म्हणतात ते काही प्रमाणात खरे आहेत, पण त्यांनी टार्गेट कोणाला केलं हे मात्र त्या ठिकाणी मला सांगता येणार नाही। सध्या राज्यात आका, बोका आणि खोक्या या नावाने नवनवे भाई उदयास आलेत। अर्थात या भाईंना राजकीय नेत्यांचं पाठबळ असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे राज ठाकरेंनी खोक्याचा उल्लेख करत सोडलेला बाण काहींच्या वर्मावर लागलाय हे मात्र नक्की। श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।